शक्ती तू नाही, तुझ्या ऋणांची कशी मी उतराई. मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांनी आद्य आणि वंद्य तू आमची लाडकी सावित्रीमाई. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय प्रमुख पाहुणे, माझ्या प्रिय शिक्षक वृंदांनो, विद्यार्थ्यांनो, आज आपण इथे फक्त एक कार्यक्रम म्हणून जमलो नाही, तर इतिहासाने विचारलेला एखादा प्रश्न ऐकण्यासाठी एकत्र आलो आहोत. आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आणि बालिका दिन सुद्धा आहे, पण ज्या स्त्रीने मुलींच्या शिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले, तिच्या नावाने बालिका दिन साजरा करताना आजची बालिका खरंच सुरक्षित आहे का, सन्मानात आहे का, ती अजूनही सहन करत आहे? हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारावाच लागेल. सावित्रीबाई फुले हे केवळ इतिहासातलं एक नाव नाही, तर समाजाच्या छातीत पेटलेली एक आग आहे. ज्या काळात मुलींना शाळेत पाठवणे पाप मानले जायचे, ज्या काळात स्त्रीने शिकणे समाज व्यवस्थेविरुद्ध बंड मानले जायचे, त्या काळात सावित्रीबाईंनी समाजाच्या डोळ्यात डोळे घालून विचारले की जर शिक्षण पाप असेल तर अज्ञान पुण्य कसे असू शकते. त्यांनी हे फक्त प्रश्न विचारलेच नाहीत, तर आपल्या कृतीतून उत्तरे दिली. त्या रोज शाळेत जात असताना समाज त्यांच्यावर शेण फेकायचा, दगड मारायचा, शिव्या द्यायचा, अपमान करायचा, पण त्या थांबल्या नाही. आपल्या पिशवीत 2 साड्या ठेवायच्या, कारण त्यांना माहित होतं कपडे बदलता येतात, पण विचार बदलायला शिक्षण लागतं. आज आपल्याकडून एखादी टीका झाली की आपण गप्प बसतो, एखादी टिप्पणी आली की मागे हटतो, पण सावित्रीबाईंनी अपमान झेलून समाज घडवला. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तक नव्हे हे त्यांनी शिकवलं. शिक्षण म्हणजे वाचण्याची ताकद आहे, शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य आहे, शिक्षण म्हणजे आपल्या स्वतःचं आयुष्य स्वतः घडवण्याचा अधिकार आहे. म्हणूनच त्या म्हणतात, विद्याविना मती गेली, मती विना नीती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्त विना माणूस गेला. ही ओळ तितकीच सत्य आहे, तितकीच बोचरी आहे. आज आपण बालिका दिन साजरा करतो, फुगे फोडतो, फोटो काढतो, पोस्ट टाकतो, पण सत्य वेगळं आहे. आजही काही ठिकाणी मुलगी जन्माला येण्याआधीच नाकारली जाते. आजही काही ठिकाणी शिक्षणापेक्षा लग्नाला जास्त महत्त्व दिले जाते. आजही मुलींच्या स्वप्नाला मर्यादाच्या नावाखाली गाडले जातात. आजही चूक पुरुषाची असते, पण मात्र स्त्रीच्या चरित्रावर प्रश्न विचारले जातात. हा समाज सावित्रीबाईंचा आहे का, की अजूनही जुन्या विचारांचा कैदी आहे? हा प्रश्न आपल्याला अस्वस्थ करणारा आहे. आज आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो नारी शक्ती, पण त्या स्त्रीला घराबाहेर भीती वाटते. आज आपण म्हणतो स्त्री सक्षम आहे, पण तिचा निर्णय